चला तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नाऊन आणि त्याचे प्रकार. नाऊनचे एकूण किती प्रकार आहेत, नाऊन म्हणजे काय, या गोष्टी आपण आज बघणार आहोत. तर पहिले आपण विचारात घेऊ नाऊन. नाऊन म्हणजे काय? नाऊन हा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. एक कोणत्याही जागेचं नाव, कोणत्याही एका जागेचं नाव, एखाद्या ठिकाणाचं नाव किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा एखाद्या कोणत्याही वस्तूचं नाव, ज्याला आपण नावाने उद्देश करतो. कोणतीही गोष्ट झाली त्याला आपण नाऊन असे म्हणतो. जसे की आपण नाऊन इज अ प्लेस, पर्सन अँड थिंक. यापैकी कोणतीही गोष्ट असू शकते, ती म्हणजे नाऊन असू शकते. तर त्याचे एकूण किती प्रकार आहेत आणि ते प्रकार कोणते, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे. तर सर्वात पहिले आपण बघू कॉमन नाऊन. कॉमन नाऊन म्हणजे काय आणि कॉमन नाऊन हे आणि त्यांचे उदाहरण बघणार आहोत. कॉमन म्हणजे काय? कोणती गोष्ट, आपण कोणत्याही गोष्टीला कॉमन. आता एखाद्या शाळेमध्ये विद्यार्थी आहेत, तर जगातल्या प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थी असतात. तर एका विद्यार्थी ही गोष्ट आपण काय लिहिली आहे, शाळेमधले जे मुलं येतात त्याला आपण काय म्हणतो, विद्यार्थी. किंवा कोणतेही मुलं असो, त्याला आपण काय दिलेलं आहे, एक कॉमन नाव दिलेलं आहे. त्याला आपण कॉमन नाव दिलेलं आहे. आता एखादे 10 कुत्रे असतील, तर घरातल्या कुत्र्यांचं नाव टॉमी, राजू, मंकी, बिंकी काय असो, ते टफी वगैरे असतील. पण आपण कुत्र्याला आपण काय म्हणतो, कुत्राच म्हणतो. जगाच्या पाठीवर कोणताही कुत्रा असू द्या, त्याला आपण काय म्हणणार, कुत्राच म्हणणार. म्हणजे बॉईज, डॉग हे झाले आपले त्याचे कॉमन नाऊनचे उदाहरण. तर त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणू शकतो, सामान्य नाम. याच्यामध्ये तुमचं मराठी व्याकरणही थोडंफार कवर होईल. आपण मराठी व्याकरणावर दुसरा एक व्हिडिओ तयार करू, ते आपण सविस्तर बघू. फक्त तुम्ही याला मराठीमध्ये काय म्हणतात तेवढं लक्षात ठेवा. नंतर आपण कॉमन नाऊनमध्ये कोणतं उदाहरण घेऊ शकतो, जसं की सिटी. जगाच्या पाठीवर कोणतंही शहर असलं तर आपण त्याला सिटीज म्हणतो. पण एखादा कोणतंही एक स्पेसिफिक शहर असेल, समजा पुसद ठिकाणी, हे पुसदच असेल. जगाच्या पाठीवर पुसद दुसरं मिळणार का? नाही. आपण त्या सिटीला नाव दिलेलं आहे, पण सिटी हे काय झालं, कॉमन नाऊन. अशा प्रकारचे प्रत्येक उदाहरण हे आपले कॉमन नाऊन आहे. ज्या गोष्टी आपण, ज्या प्लेस, पर्सन किंवा थिंगमधल्या गोष्टी या कॉमन विचारात घेतो, अशा गोष्टींना आपण काय म्हणतो, कॉमन नाऊन घेतो. तर त्याचं दुसरा टाईप्स काय आहे, टाईप्स ऑफ नाऊन. प्रॉपर नाऊन दुसरा टाईप आहे आपला, प्रॉपर नाऊन. प्रॉपर नाऊन या शब्दामध्येही याचा अर्थ समजला. आपण प्रॉपर या शब्दाचा जर अर्थ समजून घेतला तर आपल्याला त्याचे उदाहरण लगेच लक्षात येतील आणि त्याला प्रॉपर नाऊन म्हणजे काय हे पण लक्षात येईल. आता कॉमन नाऊनमध्ये आपण बॉईज घेतलं, डॉग घेतलं, सिटी घेतलं, ठीक आहे. तर प्रॉपर नाऊनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, आपण विशेष नाम आपण प्रॉपर नाऊनला म्हणतो. तर प्रॉपर नाऊनची उदाहरण कोणकोणते येतील? प्रॉपर नाऊन आपण हे कॉमन नाऊनच्या विरुद्धच असायला पाहिजे. प्रॉपर नाऊन म्हणजे आपला विशेष नाम. विशेष नाम कोणता शब्द आहे? बॉईजमध्ये आपल्याला काय घेता येईल, एखादा राहुल. डॉग्समध्ये टफी. आता एखाद्याच्या घरात कुत्रा आहे, त्याचं नाव आहे टफी. हे टफी जे आपण नाव ठरवले आहे, एक विशेष नाव, आपण त्या पर्सनला एक वेगळं नाव दिलेलं आहे, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल. तर आपल्याला ते टफीच म्हणावं लागेल, पण तो काय, कुत्राच राहील. तर कुत्रा आहे आपलं, डॉग हे नाव कॉमनमध्ये आलं आणि प्रॉपर नाऊनमध्ये त्याचं नाव टफी झालं. आता एखाद्या सिटीचं नाव जर आपण घेतो म्हटलं, तर सिटी भारतातनी खूप साऱ्या आहेत, पण पुसद जर म्हटलं, लगेच आपल्याला पुसदचं नाव दिसेल. आता एखाद्याच्या डोळ्यासमोर आपण जर म्हटलं, आपण एखाद्या मोठ्या सिटीमध्ये जाऊ, तर तुमच्यासमोर एक अवाढव्य शहर असलेलं कोणतंही मोठं शहर दिसतं, जसं मुंबई असो, पुणे असो, कोणतंही शहर रँडमली तुमच्या नजरेसमोर येईल.
पण जर तुम्हाला एक उदाहरण दिलं की आपल्याला पुसदला जायचं आहे, पुसदला जायचं म्हटल्यानंतर तुम्हाला पुसदमधला छत्रपती शिवाजी महाराज चौकच दिसेल, आपला पुसदचंच बसस्टँड दिसेल, तिथं काय वेगळं दिसेल का तुम्हाला? नाही. कोणत्याही गोष्टीचं तर आपण पुसद नाव त्याला एक प्रॉपरमध्ये एक नाव दिलेलं आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणू शकतो? विशेष नाव. विशेष नाव म्हणण्यापेक्षा आपण प्रॉपर नाव. नंतर एक उदाहरण घेऊ आपण रायवर. नद्या. भारतामध्ये खूप साऱ्या नद्या आहेत. आपल्याला म्हटलं आपण एखाद्या नदीजवळ जाऊ तर एखादी नदी आपल्या डोळ्यासमोर येईल, पण आपण गंगेला जाऊ, गंगा नावाच्या नदीजवळ जाऊ असं म्हटलं तर आपल्याला तिथले दृश्य दिसतील. तर हा आहे प्रॉपर आणि कॉमन नाऊनमधला फरक. ठीक आहे. आता आपलं तिसरं आहे कलेक्टिव्ह नाऊन. कलेक्टिव्ह नाऊन आपल्याला कलेक्टिव्ह म्हणजे काय? कलेक्शन, समूहवाचक नाम. समूहवाचक नाम, समूहवाचक. तर त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीत बंडल ऑफ करन्सी हे समूहामध्ये येईल. कोणत्याही गोष्टीबद्दल जे समूहाने आपल्याला दिसतात तशा गोष्टी. नंतर आपल्याला कोणते येईल? बंच ऑफ ग्राफ्स, कोणत्याही गोष्टीचा बंच. ब्रंच. कलेक्टिव्ह म्हटल्यानंतर एखाद्या समूहामध्ये ती गोष्ट आपल्याला एकत्र दिसणार नाही. जसा की आपल्यापाशी एक मोबाईल आहे किंवा एक नोट आहे. ही नोट आपली कोणती करन्सी झाली? कॉमन नाऊनमधली. पण नोटाचा बंच किंवा बंडल, नोटाचं जे बंडल आहे हे बंडल कशामध्ये येईल? आपल्या कलेक्टिव्ह नाऊनमध्ये. मग ती कोणताही बंडल असो, समूहामध्ये कोणतीही गोष्ट एकापेक्षा जास्त असेल तर त्या गोष्टी कोणत्या प्रकारामध्ये येतात? आपल्या कलेक्टिव्ह नाऊन. नंतर चौथ्यामध्ये येईल आपलं अब्स्ट्रॅक्ट, म्हणजे अब्स्ट्रॅक्ट नाऊन. अब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे भाववाचक नाम. भाववाचक नाम ज्या गोष्टीला आपल्याला फक्त जाणवता येईल, स्पर्श करू शकत नाही. म्हणजे अशा कोणत्या गोष्टी येतील आपल्याकडे? कमेंटमध्ये सांगा. लव. आपण ही गोष्ट जाणवू शकतो, फक्त त्याच्या भावना तयार करू शकतो, पण आपण याला स्पर्श करू शकतो का? नाही. मग अशा गोष्टी आपल्याला अब्स्ट्रॅक्ट नाऊनमध्ये येतील. अजून कोणत्या आहेत? हेटेड. गरमी आपल्याला जाणवू शकते, आपण त्याला स्पर्श करू शकत नाही. आपण म्हणू शकतो रूममध्ये खूप गरमी आहे, पण रूममध्ये खूप गरमी आहे अशी रूममधली गरमी जायचं आणि कोणाला तरी दाखवायची असं होऊ शकते का? नाही. ही गोष्ट आपण काय करू शकतो? जाणवू शकतो. राग. अँगर. राग. आपल्याला राग आलेला आहे, हा आपल्याला दुसऱ्याला स्पर्श करून दाखवू शकतो का? नाही. तर ह्या पण गोष्टी कशामध्ये येतील? अब्स्ट्रॅक्ट नाऊनमध्ये येतील. नंतर अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आपण स्पर्श करू शकत नाही ह्या गोष्टी येतात अब्स्ट्रॅक्ट नाऊनमध्ये. नंतर आहेत आपलं मटेरियल नाऊन. मटेरियल नाऊनमध्ये म्हणजे पदार्थवाचक नाम. मराठीमध्ये याला म्हणतात पदार्थवाचक नाम. तर जे आपण मोजतो, काही असो मटेरियल नाऊन. आता शुगर आपण किलो, 2 किलो अशा गोष्टीमध्ये मोजतो. गोल्ड. सिल्वर. ज्या गोष्टी आपल्याला मोजतो, मग ती कोणती असो, रवा असो, बेसन असो, या गोष्टी आपण कशामध्ये कोणती? आता एअर कशामध्ये येते? एअर म्हणजे हवा. मॅक्झिमम लोकांचं म्हणणं असते की अब्स्ट्रॅक्ट नाऊन भावाच्यामध्ये आपण त्याला स्पर्श करू शकत नाही असं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते. पण एअर म्हणजे हवा
हे आपल्याला येते मटेरियल नाऊनमध्ये. 2019च्या पोलीस भरतीमध्ये हा विचारलेला आहे, एअर हा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनमध्ये येते का मटेरियल नाऊनमध्ये येते. त्यामुळे एअरमध्ये मॅक्झिमम लोकांचं कन्फ्युजन राहते. एअर आपण मोजतो. आता टायरमध्ये जर हवा भरायची असेल तर किती भरायची, काय भरायची, 40 पाहिजेत, 50 पाहिजेत, 30 पाहिजेत, अशा प्रकारे म्हणतो. म्हणजे मटेरियल नाऊनमध्ये आपण एअर मोजतो. म्हणजे ती गोष्ट कशामध्ये येईल, मटेरियल नाऊनमध्ये. अशा प्रकारे आपले हे 5 टॉपिक आहेत. तर कोणकोणते, एक कॉमन नाऊनमध्ये काय सांगितलं आपण, बॉईज, डॉग, ज्या वस्तूंना आपण कॉमन नाव दिलेलं आहे अशा वस्तूंना आपण काय म्हणायचं, कॉमन नाऊन म्हणायचं. प्रॉपर नाऊन, ज्या कॉमन नाऊनच्याच विरुद्ध आहे प्रॉपर नाऊन. या गोष्टीचा घनिष्ठ संबंध राहील. कारण की बॉईजमध्ये मग राहुल असू शकतो, विशाल असू शकतो, शंकर असू शकतो, रोहित असू शकतो, सिद्धार्थ असू शकतो. अशा प्रकारचे नाव बॉईजमध्ये बरेच सारे असू शकतात. हा एकट्याचं नाव आहे का, नाही. नंतर याच्यामध्ये येईल प्लॅनेट. कॉमन नाऊनमध्ये प्लॅनेट येईल. तर प्रॉपर नाऊनमध्ये काय राहील आपलं, अर्थ, नंतर सन असू शकते किंवा मून असू शकते, अशा गोष्टी. कलेक्टिव्ह नाऊन बंडल. कलेक्टिव्ह म्हणजे कोणत्याही वस्तू एकापेक्षा जास्त असल्या ज्यांचं बंडल तयार होते किंवा बंच तयार होते. एक ग्राफ हा झाला आपला कॉमन नाऊन. तर त्या ग्राफचा बंच हे काय झालं आपलं कलेक्टिव्ह नाऊन. तसंच आपला नंतर आहे आपला ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनमध्ये आपण ज्या गोष्टींना स्पर्श करू शकत नाही, फक्त जाणवू शकतो, फक्त त्याच्याबद्दल भाव लक्षात घेऊ शकतो, त्याला आपण भाववाचक नाम म्हणतो. तर ॲब्स्ट्रॅक्ट मध्ये काही लव्स, हेट, अँगर, राग, प्रेम, गरमी, या गोष्टी आपण स्पर्श करू शकतो का, नाही करू शकत, स्पर्श न करता येणारी. नंतर येईल मटेरियल नाऊन. मटेरियल नाऊन म्हणजे ज्या गोष्टी आपण मोजणारी प्रत्येक गोष्ट असेल, मग ती शुगर असो, गोल्ड असो, सिल्वर असो, एअर असो, मोजणारी पण काट्यामध्ये मोजणारी गोष्ट. आपण आता एक कपाट जर समजा आपण घेतला, आपण कपबोर्ड हे आपल्याला कशामध्ये येईल, कॉमन नाऊनमध्ये येईल. आपण त्याला किलोमध्ये मोजू शकतो का, की एखाद्या दुकानात गेले 10 किलो कपाट द्या असं म्हणतो का, नाही. ठीक आहे. हे अशा गोष्टी. तर आता हे आपण 5 टाईप आपण समजून घेतले. हे व्यवस्थित लिहिले जरी नाही, आपल्याला एका कोणत्याही पेपरमध्ये याची व्याख्या विचारत नाहीत, त्यामुळे मी व्याख्या लिहिल्या नाहीत. व्याख्या जर पाहिजेत असेल तर तसं पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा, त्या व्याख्या पण लिहून देऊ. पण व्याख्या कोणत्याही पेपरमध्ये विचारता येते. फक्त कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, मटेरियल नाऊन हे काय असतं हे समजण्याचा उद्देश असायला पाहिजेत. आता आपण नंतर बघू, 1-2 टॉपिक आहेत याच्यामधलेच. आता हे 5 टॉपिक झाले. एक काउंटेबल आणि दुसरा नॉन काउंटेबल. काउंटेबल म्हणजे काय, काउंटेबल म्हणजे ज्या वस्तू आपल्याला मोजता येतील. जसं ॲपल घेऊ, ॲपल एकापेक्षा जास्त 10 ॲपल आणतो, 5 ॲपल आणतो, 15 ॲपल आणतो, आपल्याला हे संख्येत मोजता येतील. पण याच्यामध्ये जर शुगर घेतलं तर शुगर आपल्याला संख्येत मोजता येतील का, नाही. हे आपल्याला किलोग्राममध्ये मोजता येईल. किलोग्राममध्ये म्हणजे ते कोणत्या टाईपमध्ये येतील, आपल्या नॉन काउंटेबल. लक्षात घ्या. आता